रामामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास व्हावा, त्याचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण सध्या राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या 11 लघु काव्यापैकी जुना दासबोध अर्थात 21 समासी या समर्थांनी टाकळीतील तपाचरण काळामध्ये आपले पहिले मठपती उद्धव स्वामी आणि इतर शिष्यांना हा सांगितलेला ग्रंथ आहे. आपण या 21 समासी ग्रंथातील 10वा समास पाहतो आहोत. विविध शिकवण या समासातील काल आपण 15 ओवीपर्यंत आलो होतो. पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आपण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. विपत्ती असली तरी आपणासी काय, आपण धरावी अर्थाची सोये. अर्थ टाकुनी हरिन्याये, करू नये सर्वथा श्रीराम. लाधल्या त्वचाची खावी, किंवा वस्तूची टाकून द्यावी. की तयाची शोधावी अंतरकळा श्रीराम.
तरी बाह्य त्वचा ते व्युत्पत्ती मग ते शब्दज्ञान स्फूर्ती आणि बीजांतरी ते अहम्मती तितुकी हि त्यजावे श्रीराम ज्ञानरसायण सेविले जाणिवेणे बोलती वमन केले हे इतुकेही जरी चुकले तरीच बाणे तेज अंगी श्रीराम तुवा पूर्वीचे समासी प्रश्न केला त्याचे स्मरण आहे मजला तरी तो आता तुझला सांगो सावधान होई श्रीराम. समर्थांनी काल आपल्याला सांगितलं 15व्या ओळीमध्ये की श्रोता ऐकत असताना त्यांनी वक्त्यांच्या उच्चाराकडे चुकून एखादा शब्द अयोग्य बाहेर पडला किंवा व्याकरणदृष्ट्या तो जर बरोबर नसला, अनुप्रास न जमणारा असला, यमक न जुळणारा असला, एखादी रचना बरोबर नाही अशी बाहेर पडली तरी पण श्रोत्यांनी त्या गोष्टींकडे, त्या उणिवांकडे लक्ष देऊ नये. वक्त्याला सांगायचं काय आहे, त्याची तळमळ काय, त्या सांगण्याच्या पाठीमागचा भाव काय. मी आपल्याला काही शब्द काल बोलून दाखवले. डोकं आणि डोसकं. आता शब्दांच्या रचनेमध्ये फरक आहे, उच्चारामध्ये फरक आहे, पण सांगण्याचा भाव जर आपल्या लक्षात आला तर आपण ते व्याकरणदृष्ट्या किती चुकीचं ते बोलतायत असं आपल्या मनामध्ये आपण आणू नये. नुकसान झालं म्हणायच्या ऐवजी काही लोक नुकसान म्हणतात. एखादा शब्द असा येतो, मी उदाहरण आपल्याला दिलं माय आणि आई. माय म्हणलं म्हणजे तो गावंडळ झाला, आई म्हणलं म्हणजे तो शहरातला झाला. शेवटी दोघांनाही आईचं ममत्व, आईचं प्रेम हे मान्यच आहे. समर्थ म्हणतायत क्षराक्षर ज्ञानाची संपत्ती. जे अक्षर ज्ञान आहे ते खरं संपत्ती, तिकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. यदर्थी वृत्ती फाकती त्या फाकव नेदाव्या. आपलं मन किंवा आपली बुद्धी इकडे तिकडे भरकटते असल्या गोष्टींमध्ये, त्याकडे आपण जाऊ नये, तिकडे आपण दुर्लक्ष करावं. व्युत्पत्ती असली तरी आपणासी काय, आपण धरावी अर्थाची सोय. अर्थ टाकुनी हरी न्याय करू नये सर्वदा. जो अर्थ सांगायचा आहे वक्त्याला, त्याच्या पाठीमागचा जो भाव आहे, त्याला जी सांगायची तळमळ आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते बाजूला सोडून आपण त्यांच्या सांगण्यामधल्या चुकात जर शोधत बसलो तर आपण ज्या उद्देशाने ते श्रवण करण्यासाठी बसलो तिकडे आपलं दुर्लक्ष होईल. भागवत कथा ऐकण्यासाठी बसलो, रामायण कथा ऐकण्यासाठी बसलो आणि कथेकऱ्याच्या अशा शब्दांकडे जर आपण लक्ष देत राहिलो तर कथेकडे आपलं दुर्लक्ष होईल. समर्थ म्हणताय अर्थ टाकून हरी न्याय करू नये सर्वथा. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा सगट लोकांचा जिवाळा सोडू नये श्रीराम. वेश कसा आहे? गळ्यात माळा घातलेल्या आहेत का, टिळे लावलेले आहेत का, अंगावर उपरणं आहे का, रामनमी आहे का? वेश असावा बावळा परी अंतरी असाव्या नाना कळा. परंतु ते व्यक्तिमत्व थोडा वेळ लोकांचं दुर्लक्ष होईल. काय घातलंय, कसे आलेत बघा, कुणाचं लक्ष जाणार नाही. पण जेव्हा खरा कस लागतो तेव्हा लोकांच्या लक्षात येतं की अरे इसमें भी दम है.
याला माहिती आहे सगळं, हे जाणवतं आणि लोकांना त्याचं महत्व लक्षात येतं. जसा माणूस आहे, इस्त्री आहे का नाही कपड्यांना, का चुरगळलेले आहेत, डिओ मारलेला आहे का, स्प्रे मारलेला आहे का. मी काही लोकांच्या बाबतीमध्ये पाहतो, ते सकाळी उठले मग ते स्नान केव्हा करतील त्याचा नियम नाही, कपडे किती दिवसापूर्वी धुतलेले आहेत ते माहिती नाही, पण ते काय करतात की ते स्प्रे मारतात आपल्या अंगावर असा, इकडे तिकडे इकडे तिकडे, आणि बाहेर पडतात. आतून अस्वच्छ किती आहे. माणसाचा वेश बावळा असू शकतो, पण आत त्याची बुद्धी तेज, त्याला असलेली विद्वत्ता, त्याचा अभ्यास, त्याची नम्रता, त्याचा प्रसंग तार्किकता, या सगळ्या गोष्टी, त्याची उंची वेगळी आहे हे समाजाला दाखवून देतात. तसं या ठिकाणी समर्थ म्हणतात की आपण धरावी अर्थाची सोय, आपण त्यातला अर्थ काय आहे, त्याच्या पाठीमागचं काय मतितार्थ आहे तो लक्षात घ्यावा, बाकी इकडे तिकडे लक्ष देऊ नये. लादल्या त्वचाची खावी किंवा वस्तूची टाकून द्यावी, की तयाची शोधावी अंतरकळा श्रीराम. समर्थांनी फार एक सुरेख दृष्टांत या ठिकाणी दिलाय. समर्थ म्हणतायत अत्यंत रसभरीत असं फळ तुम्हाला मिळालेलं आहे, ते फळ तुम्हाला प्राप्त झालंय. आता त्याची साल जी आहे ती खाऊन त्याच्यावर समाधान मानायचं आहे का साल काढून टाकायची, तिकडे दुर्लक्ष करायचं आणि आतला जो गर आहे तो खायचा आहे. सोलिव सुखामध्ये आपण पाहिलंय, सोलिव सुख हे शब्दच या प्रक्रियेवरनं गेलेला आहे. कल्याण स्वामींनी 59 ओव्यांमध्ये, केवळ 59 ओव्यांमध्ये आपला तो सगळा प्रवास आपल्या समोर ठेवलेला आहे. समर्थांची कृपा कशी झाली, कसं समर्थांनी अनुग्रहित केलं, कानामध्ये ते रसायन ओतल्याबरोबर कसं झोंबलं, आणि ब्रह्मांडाच्या बाहेर जाण्याचा प्रवास कसा झाला त्याचं यथार्थ वर्णन कल्याण स्वामींनी, अत्यंत बहारीचं वर्णन आहे ते आपण पाहिलंय मागे. केवळ 59 वयामध्ये सोलिव सुख फळ आहे. समजा तुम्हाला केळ समोर तुमच्या केळी ठेवलेली आहेत, खा, आणि दुसरी प्लेट आलेली आहे ज्यामध्ये सोललेली केळी आहेत, त्याचे काप केलेले आहेत, त्यावर लोणी किंवा दुधावरची साय टाकलेली आहे आणि थोडी साखर फिरवली आहे. सुख कशात आहे? केळीचं ताट आपण बाजूला ठेवू, आपण ही डिश घेऊ, कारण ती सोलिव सुखाची डिश आहे. तसं कल्याण स्वामींनी सोलिव सुखामध्ये सांगितलं. या शब्दांवरून मला ते सोलिव सुख कल्याण स्वामींचं आठवलं म्हणून त्यावर मी बोललो. समर्थ या ठिकाणी म्हणतात, लाधल्या त्वचाची खावी किंवा वस्तूची टाकून द्यावी. अननस आहे, फणस आहे, हे फळ मिळालंय, काय करायचं, याचं कसं कापायचंय, काय करायचंय माहिती नाही, टोचत आहे, काटे आहे त्याला, म्हणून फेकून द्यायचं का? किंवा संत्री आहे, संत्रीची साल खाल्ली, केळीची साल खाल्ली आणि मधले गर तसाच ठेवला, समाधान कशात आहे? समर्थ या ठिकाणी म्हणताय, शब्दज्ञान सोडलं पाहिजे माणसाने. जो खरा श्रोता आहे तो शब्दांकडे लक्ष देत नाही. वक्त्याची जी आर्तता आहे
ती जी कथा चालू आहे त्या कथेच्या पाठीमागे जो भाव दर्शन आहे त्या दर्शनात तो रममाण होतो. तो शब्द न शब्द ऐकत नाही, तो त्या कथेत रममाण होतो. काय झालं, एकदा कथेत माणूस कसा रममाण होतो त्याचं उदाहरण मला आठवलं, मी सांगतो तुम्हाला. एक गुरुजी रामकथा सांगायचे आणि ती रामकथा सांगत असताना तो वनवास वगैरे जानकीचा ते सांगायचे नाहीत. त्यांना ते फार दुःख वाटायचं. एकदा काय झालं की ते जे गुरुजी आहेत त्यांना गावाला जावं लागलं. कथेमध्ये खंड पडू नये म्हणून त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की आता तू इथं जाऊन कथा सांगत जा. तो म्हणाला ठीक आहे. मुलांनी कथा सांगायला चालू केली, पण त्यांनी आपल्या वडिलांसारखं फक्त चित्रकूट पर्वतापर्यंत आल्यानंतर ते सीता अपहरण वगैरे ते काही वडील सांगत नसत, पण याला काही माहिती नाही, याने सगळं सांगितलं. तो रावण आला, ते मायावी वेश घेतला, तिकडे ते मारीच, ते सगळं सांगत असताना तिथं जो एक माणूस बसलेला होता तो एकदम त्वेषाने पुढे आला. एकदम त्वेषाने, अंगात काहीतरी संचारल्यासारखं. तो म्हणाला, मी इथं रामभक्त बसलेलो आहे. कोण आहे तो रावण? तो सीतेला नेऊच कसा शकतो? आणि त्या मंदिरामध्ये अडकवलेली तलवारच त्यांनी काढली की हातातून. आता तो जो मुलगा आहे तो एकदम आश्चर्यचकित झाला, घाबरला तो. आणि तो समोर येऊन उभा राहिला, दणकट जो माणूस आहे, हातात तलवार घेऊन, डोळे वगैरे मोठे करून, लाल भडक डोळे, एकदम त्वेषाने तो म्हणाला, मला सांगा तो रावण कुठे आहे? आता तो माझ्या हातून काही वाचत नाही. त्यांनी तो तलवार उपसलेली, याला गर्भगळीत झाला हा पोरगा, घाबरला. तो ततपप करत म्हणाला, तो तिकडे गेला रावण. त्यांनी असा हात केला, तिकडे गेला रावण. हा जो श्रोता आहे तो तिथून निघाला, ताडकन घोड्यावर बसला आणि भरधाव घोडा फेकला त्याने. घोडा पळतोय 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 पळतोय. एक मोठा कडा आला आणि एक क्षण असा आला की ज्या क्षणी त्या कड्यावरून तो घोडा उडी मारणार तेवढ्यात प्रभू श्रीरामचंद्र पुढे उभे राहिले. ते म्हणाले, अरे तू का काळजी करतो? तुला माहिती नाही मी त्या रावणाला मारला, त्याचा वध केला आणि सीतेला परत अयोध्येला आणलीये. तू कशाला जातो तिकडे? सज्जनो, कथा काय सांगतीये? शब्दाच्या फुलोऱ्यात अडकण्याची गरज नाही. व्याकरण दृष्ट्या शब्द वाक्य बरोबर आहे का नाही त्याच्यामध्ये फार डोकं घालण्याची गरज नाही. त्याचा मतिता अर्थ घ्या. आतला जो गर आहे तो खाण्याशी मतलब आहे. सालीकडे कशाला दुर्लक्ष, सालीकडे कशाला लक्ष द्यायचं? समर्थ म्हणताय, या सालीकडे जर दुर्लक्ष केलं आणि आपलं सगळं लक्ष आपण त्या जो मधला रसाळ गर आहे त्याच्याकडे जर लावलं तर आपलं समाधान होईल. तरी बाह्यत्वचा ते व्युत्पत्ती, मग ते शब्द ज्ञान स्फूर्ती, आणि बीजांतरी ते अहम्मती, तितुकी ही त्यजावे श्रीराम. या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आणि यांना बोलता येत नाही, यांना सांगता येत नाही, हा जो अहंकार आहे
श्रोत्याच्या मनात, तो त्याला आत्मघातकी आहे. समर्थ काय म्हणतात मनाच्या श्लोकात, अहंभाव ज्या मानसीचा जिरेना तया ज्ञान पोटी अहंभाव मानसीचा विरेना. अहंभाव ज्या मानसीचा विरेना तया ज्ञान पोटी जिरेना. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. माशीच जर ती त्याच्या पोटात जाणीवेची गेली, तया भोजना रुची प्राप्त कायची. त्याला ते अन्न खावं कसं वाटेल, मळमळ करेल, डचमळेल. काही लोक आपल्या मोठेपणासाठी काहीतरी बरळतात, मोठेपणा सांगतात. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, आपल्या थोरपणासाठी आजच्या वाच्या तोंडपिटी, न्याय नाही ते शेवटी परम अन्यायी श्रीराम. ते एक प्रकारे श्रोत्यांवर अन्यायच करतात. आपला मोठेपणा नव्हे, मोठेपणा भगवंताचा झाला पाहिजे. समर्थांच्या लक्षात आलं की आता आपले दिवस संपलेले आहेत, आपली निघण्याची वेळ झाली आहे. समर्थ रामाकडे गेले, पण उत्सवाला थांबले नाहीत. रामाचं दर्शन घेतलं आणि गडावर आले. चाफळला जर समर्थांचा देह पडता, तर समर्थांचं, भक्तांचं सगळं लक्ष समर्थांकडे राहिलं असतं, त्यांच्या मंदिराकडे राहिलं असतं, त्यांच्या समाधीकडे राहिलं असतं. म्हणून समर्थ चाफळवून निघाले आणि गडावर आले आणि आपला देह गडावर सोडला. संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये समर्थ म्हणतात, देवालय रामाचे व्हावे. आज जे आपण मंदिर पाहतो, ती मेघडंबरी वगैरे पाहतो, ती सगळी संभाजीराजांनी बांधलेली आहे, समर्थांच्या सूचनेप्रमाणे. आपलं मोठेपण नाही, भगवंताचं मोठेपण असलं पाहिजे. ज्ञान रसायन सेविले, जाणीवेने बोलती व मन केले. हे इतुकेही जरी चुकले, तरीच बाणे तेज अंगी श्रीराम. ज्ञान रसायन सेविले, पण ते पचलं पाहिजे, पचवलं पाहिजे. ते जर पचलं नाही तर अजीर्ण होतं. ते जर ज्ञान पचलं नाही तर अजीर्ण होतं किंवा उलटी म्हणून बाहेर पडतं. त्याला समर्थांनी इथं ववन नाव दिलंय. ज्ञान रसायन सेविले, जाणीवेने बोलती वमन केले. हे इतुकेही जरी चुकले, तरीच बाणे तेज अंगी. ते पचवता आलं पाहिजे. अहंकार नाही डेव्हलप झाला पाहिजे. माझी एवढी प्रवचनं झाली, मी एवढा अभ्यास केला, एवढी प्रमाणपत्र घेतली, एवढे लोक मला चाहतात. हा एक 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 खड्डा आहे, मोठा घसरगुंडी आहे. कालची घटना सांगतो तुम्हाला. काल सकाळी फेसबुकवर एका गृहस्थानी ओवी टाकली दासबोधाची, आणि ती ओवी अत्यंत अशुद्ध होती. म्हणजे दंड कुठे द्यायचा तो त्याचा विचार नव्हताच, पण जे शब्द नाही आहेत ते शब्द सुद्धा त्यांनी तिथे वापरले. मूळ ओवीमध्ये नृपासन हा शब्द आहे, जो मूळ ओवी नृपासन शब्द आहे, यांनी सिंहासन वापरला. मूळ ओवीमध्ये विष्ठा यांनी शेण वापरलं. आता एखाद्याच्या डोक्यातच हे भरलेलं असेल तर ते तोच वापरणार. आणि खाली लिहिलंय की दासबोधातल्या या दशकातल्या या समासातली ही ओवी आहे. आपले एक साधक आहेत शिरूरकर, बापूसाहेब शिरूरकर, अहमदपूरचे. त्यांनी त्या बापूसाहेब शिरूरकरांनी त्यावर कॉमेंट टाकली, एवढे अशुद्ध कसे लिहिता. त्यानंतर पुढची कॉमेंट होती, आपल्या व्यासपीठाच्या एक साधक आहेत
अगदी पहिल्या दिवसापासून त्या संत समागमला श्रोते म्हणून आहेत. विवेचन लिहितात, अभ्यास चांगला आहे, समर्थ विद्यापीठाच्या समीक्षक आहेत. अशा त्या अपर्णा वांगीकर त्यांनी लिहिलं, समर्थांच्या दासबोधातली ओवी लिहिताना शुद्धता ठेवावी, असं काहीतरी त्यांनी लिहिलं. मला लक्षात येईना की ही ओवी हा शब्द नाहीच आहे त्या ओवी. मला खात्री होती की ही ओवी नाहीये, असे शब्द वापरलेच नाहीत. म्हणून मी तो दशक समास लगेच दासबोध काढला, दशक समास पाहिला. अहो, मला एवढं आश्चर्य वाटलं की त्या समासामध्ये केवळ 22च ओव्या आहेत आणि यांनी 27वी ओवी म्हणून ती लिहिली. मग माझी अजून लक्षात आलं की 27वी ओवी कुठल्या समासातली आहे. पुन्हा अजून मी मागे पुढे चाललं, दुसऱ्या एका समासामध्ये 27वी ओवी आहे, परंतु त्यात हे शब्दच नाही आहेत. तिथं सिंहासन लिहिलं याने नृपासन वापरलं, तिचं विष्ठा लिहिलं याने शेण वापरलं. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, ज्ञान रसायन सेविले, तुला ज्ञान प्राप्त करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे, भाग्याने तुला ते प्रसंग मिळालाय, पण ते अजीर्ण झालं. म्हणून अशा फालतू बकवास करतात लोक. मग म्हणलं आता यालाच काहीतरी सुनावलं तर पाहिजे, आणि ते समर्थांच्या शब्दात सुनावलं पाहिजे. म्हणून मी मूर्ख लक्षणातली ओवी शोधली, 2:1:70. की जे मनाची आपली अक्षर गाळून वाची, का जो ग्रंथ गाळून वाची, का घाली अक्षरे मनाची. आपल्या मनाचे शब्द घालायचे मध्ये, किंवा वाचन करत असताना काही शब्द मुद्दाम सोडून द्यायचे आणि तिथं आपल्याला योग्य वाटतात ते शब्द टाकायचे. याचा एक वेगळा अहंकार आहे लोकांना. समर्थ म्हणताय, ज्ञान रसायन सेविले, जाणीवेणे बोलती वमन केले, अजीर्ण झालं, त्याला पचलंच नाही. हे इतुकेही जरी चुकले, तरीच बाणे तेज अंगी श्रीराम. अशा माणसाबद्दल काय समर्थांनी एक ओवी दासबोधात अजून लिहून ठेवली आहे, ज्याची पैसावली कुबुद्धी. जी बुद्धी नाहीये, कुबुद्धी आहे. पण असं हे ज्ञान घेऊन त्यांनी त्याच्या कुबुद्धीला वाढवलंय, व्यापकता आणली आहे. ज्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी. कुबुद्धी त्याची सुबुद्धी, ऐसे वाटे श्रीराम. त्याला वाटतं मी जे सांगतोय, मी जे बोलतोय तेच खरंय. माऊली काय म्हणतीये, असं ज्ञान ज्याला मिळालंय आणि जो अत्यंत नम्र होऊन ते ज्ञान घेतो आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सद्गुरूंकडे जा, त्यांच्या जवळ बस, त्यांच्या चरणांना वंदन कर, त्यांची सेवा कर, आणि मग त्यांना आपल्या काही मनातले प्रश्न विचार. सेवा करणार नाही, न करिता सेवेच्या न करिता सेवा. समर्थांचा एक ओवी आहे दासबोधामध्ये. सेवा न करता कशाच्या मुशाऱ्या मागायच्या, कसला पगार मागायचा. माऊली म्हणतीये, येथ व्युत्पत्ती अवघी विसरी जे. तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्हाला किती विद्वत्ता आहे, तुमच्याकडे किती प्रमाणपत्र घरामध्ये फ्रेम करून लावलेली आहेत, ते सगळं विसरायचं. येथ व्युत्पत्ती अवघी विसरी जे, थोरपण परा सांडी जे. तुझा मोठेपणा जो आहे ना, ते पार गावाच्या बाहेर टाकून ये, देशधडी. जगी धाकुटा होई जे, जगाच्या समोर मोठेपणा नको, लहान हो, नम्र भाव ठेव. जगी धाकुटा होई जे, तया जवळीक माझी.
आतली गोष्ट ही. भगवंताला सुद्धा कुणाला स्वतःला जर अहंकार आलेला असेल तर तू त्याला खपत नाही. त्याला जर अहंकार नाहीये, एवढं सगळं चराचर उभं केलं त्यांनी, जो असतची असे आहे, त्याला जर कशाचा अहंकार नाहीये तर आपल्या एकच जीवाला कसला अहंकार आहे. पाण्याचा बुडबुड आहे हा. आज आहे उद्या नाही. माहिती नाही किती दिवस आहेत, किती आयुष्य आहे. कशाला गमजा करा. पुढे समर्थ म्हणतात, तुवा पूर्वीचे समासी प्रश्न केला, त्याचे स्मरण आहे मजला. तरी तो आता तुझला, सांगो सावधान होई श्रीराम. परी जे तुझ मागितले, त्याचे उत्तर नाही आले. तरी तुझ मागता कैसे वाटले, ते यथार्थची सांग आता श्रीराम. समर्थांनी इथं एकदम टर्न घेतलाय या समासामध्ये. इथपर्यंत शिकवण निरूपण झालं. समासाचं नाव काय आपल्याला माहिती आहे, विविध शिकवण. अनेक गोष्टी समर्थांनी सांगितल्या. श्रवण केलं पाहिजे, श्रवण करताना काय काळजी घेतली पाहिजे, ते ज्ञान पचण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, नाही तर काय होऊ शकतं, त्याचा गैरवापर झाला तर, हे सगळं सांगितलं. आणि एकदम समर्थांनी इथं टर्न घेतला आणि त्याला स्मरण करून दिलं. अरे बाळा, तुला पूर्वीचे समासी प्रश्न केला. तू मागच्या समासामध्ये मला एक प्रश्न विचारला होतास, त्याचे स्मरण आहे मजला. मला त्याची आठवण आहे बरं, मी विसरलेलो नाहीये. तरी तो आता तुझला, सांगो सावधान होईजे. निरभिमान शांती 9वा समास, त्यामध्ये आपण तो प्रश्न ऐकलेला आहे. तव शिष्ये विनविले, म्हणे स्वामी नवचे हे टाकिले. हे ऐकता मनी संक्रमले, आशंकेचे विडार श्रीराम. टाका बेसे माझी मनी, परी हे ढळेना जवळुनी. तरी असी काय करावे मज लागुनी, सांगिजो स्वामी श्रीराम. मीपणा जात नाही. तू मला प्रश्न विचारला की स्वामी, माझा मीपणा जात नाही हो, कसा काढून टाकायला पाहिजे तो. तव शिष्य विणविले, म्हणे स्वामी न वचे हे टाकिले. हे ऐकता मनी संक्रमले, आशंकेचे बिढार. माझ्या मनामध्ये आशंकेने घर करून ठेवलंय आता, की आता हा माझ्यातला मीपणा जाईल कसा, कसा काढावा तो. हा प्रश्न निरभिमान शांतीमध्ये मागच्या 9व्या समासामध्ये शिष्याने विचारलेला होता. समर्थांनी त्याचं स्मरण त्याला दिले की मला माहिती आहे, माझ्या लक्षात आहे, ते तू विचारलं होतं, तुला मी त्याचं उत्तर देतो. पण समर्थ आतल्या गाठीचे आहेत. समर्थ त्याला म्हणतात, मी ते सांगतो तुला, पण मला एक सांग की मी जे तुला मागितलं होतं ते तू काहीच बोलला नाही. तुला जे मी मागितलं त्याच्याबद्दल तू एक शब्द तोंडातून काढत नाही, आणि मला मात्र तू त्या प्रश्नाचं मला स्मरण आहे, ते मी तुला सांगतो. पण मी तुला बोललो होतं त्याचं काय झालं, मी जे तुला मागितलं होतं त्याचं काय झालं. परी जे तुझं मागितले, त्याचे उत्तर नाही आले. तरी तुझं मागता कैसे वाटले, ते यथार्थची सांग आता श्रीराम. समर्थ म्हणतात, मी जे तुला मागितलं होतं त्याचं तर तू काही बोलला नाही. देतो, नाही देत, उद्या देतो, परवा देतो, थांबा थोडं, तिथं काही बोलला नाही तू. आता तू म्हणे प्रामाणिकपणे मला सांगितलं पाहिजे खरं काय. समर्थ पुढे म्हणतात, देववेल की देववेना. देशील की नाही, का द्यावं वाटत नाही. देववेल की देववेना, किंवा लालूची वाटते मना. ऐसे यथार्थची सांगेना, त्यासी बापाच्याने श्रीराम. समर्थ म्हणतात, तुझ्या बापाची शपथ आहे, तुला सांग. काय कसा प्रसंग असेल बघा. सगळा शिष्य समुदाय समोर बसलेला आहे.
गोमयाचा मारुती सगळं आपली सगळं लक्ष तिकडे ठेवून पाहतोय की माझा हा अवतारी संत, माझा हा अवतारी पुरुष आपल्या शिष्यांना कसं घडवतोय. विस्मयाने पाहत असेल मारुतीराया समर्थांकडे, आणि समर्थ त्या शिष्याला त्याच्या वडिलांची शपथ घालतात. खरं काय ते सांग आता, तोंड देखलेपणासाठी मला बोलू नकोस. किती मवाळ आणि स्नेहाळ संवाद आहे शिष्यामध्ये आणि सद्गुरूमध्ये. देववेल की देववेना, देशील द्या वाटते की नाही द्या वाटते तुला, किंवा लालूची वाटते मना. जनस्वभाव निरूपण समास दासबोध समर्थ म्हणतात. काय ओवी ती, माणसाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना श्रीराम. त्या बदल्यात काही देतो असं तुला वाटतंय का? मी जे तुला मागितलं ते तू कशाच्या बदल्यात देतो? आज इंटरनेटचा खूपच अडथळा येतोय. सकाळपासून रेंज नव्हती आणि आत्ता ती 2:30च्या दरम्यान आली, 2:30 पावणे 3ला, पण तेव्हापासूनही सारखी ती मध्येच जातीये. आपण थांबूया या ठिकाणी. फक्त एक ओवी घेतो एवढी. समर्थ म्हणतायत की तुला द्यावं वाटतंय का ते मी जे तुला मागितलं ते, का तुला द्यावं वाटतच नाहीये, किंवा कशाच्या बदल्यात देशील का तू? समर्थांनी फार गोड शब्द वापरला इथं. किंवा लालूची वाटते म्हणा, लालची स्वभाव आहे का तुझा? हे मला द्या म्हणजे मग मी तुला देतो. ऐसे यथार्थची सांगे ना त्यासी बापाची, आणि तुझ्या बापाची शपथ आहे तुला. मला खरं काय ते प्रामाणिकपणे सांग बरं तू. किती सद्गुरूंचा मोठा अधिकार आहे आणि आपल्या शिष्याबद्दलची तळमळ आहे, म्हणून ते त्याला म्हणतात तुझ्या बापाची शपथ आहे, मला खरं काय ते सांग. आता तुझ्या मनात नक्की काय आहे? समर्थ पुढे म्हणतात, जरी तू भिडेने दाटसी आणि तोंड प्रचिती हो म्हणसी, तरी उभय अर्थी नाडसी, मग माझेही काही चाले ना श्रीराम. इतुका आग्रह याची कारणे, जे तू वैराग्य अंगे उणे, आणि तुझं मुक्त करणे हे प्रतिज्ञा आपुली श्रीराम. समर्थ त्याला विचारतायत, पण दुसरीकडनं त्याला म्हणतायत की अरे मी प्रतिज्ञा घेतली आहे की मी तुला मुक्त करणार आहे. काय मागितलंय हो समर्थांनी त्याला? त्याला बापाची शपथ घालून त्याला समर्थ विचारतायत. काय धन दौलत मागितली? बँकेतलं लॉकरमध्ये ठेवलेलं सगळं मला दे म्हणून सांगितलं का? तुझ्या नावावर असलेली इस्टेट मला दे म्हणून सांगितली? काय मागितलंय समर्थांनी? मागच्या समासामध्ये 24व्या ओवीमध्ये हे मागणं आहे, त्याला मागितलेलं आहे. काय मागितलंय? शिष्याच्या मनाची एकाग्रता. मागणे इतुकेची आता, श्रवणी बैसो नये दुश्चिता, समयो टळो निगेला तो, मागुता येणार नाही श्रीराम. तू जर दुश्चित मनाने बसला श्रवण करण्यासाठी तर ही वेळ गेलेली परत येणार नाहीये. तुझं अवधान दे. माऊली काय म्हणते? अवधान दीजे, माझ्याकडे लक्ष दे. एवढंच कर, बाकी मला काही देऊ नको. तुझं एकाग्र चित्त मला पाहिजे. जरी तू भिडेने दाटसी, भिडस्त स्वभाव. बऱ्याच वेळा असं होतं, स्वभाव भिडस्त असतो, आपल्याला अडचण येते. आपण डॉक्टरांकडे आपल्या मुलाला घेऊन चाललोय. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस. समर्थांनी हा प्रसंग दासबोधात सांगितला आहे. अहो त्या वैद्याच्या औषधाची, डॉक्टरांच्या गोळ्या औषधांची जर आपल्याला उपयोग होणार नसेल तर काय करायचंय? आपण डॉक्टरांना बोलायला पाहिजे की किती झालं डॉक्टर, 4 दिवस झाले मी तुमच्याकडे येतोय, तुम्ही रोज गोळ्या औषधं बदलून देताय, मी तर तुम्हाला फीस रोज तुम्ही म्हणल्याप्रमाणे देतोय, मग त्याचा उपयोग का नाही होत? पण माणसं ते सहन करतात. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात
वैद्याची प्रचित येईना आणि भीडही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना, ऐसे जाणावे श्रीराम. काय उपयोग आहे? रोगी राहणार नाही. भिडस्त स्वभाव. समर्थ म्हणताय जरी तू भिडेने दाटसी आणि तोंड प्रचिती हो म्हणशी, तोंड देखलेपणासाठी, माझ्या समाधानासाठी भिडस्त स्वभावाने हो हो मी तुम्हाला सगळं देणारच आहे असं म्हणशील, तरी उभय आर्थी नाडसी, मग माझेही काही चालेना. तू जर मला फक्त तोंड देखलेपणासाठी हो म्हणशील, टाइम बिंग, आत्ता वेळ मारून नेण्यासाठी हो हो स्वामी मी तुम्हाला सगळं देणार आहे असं म्हणशील, ते चालणार नाही बरं. मग तिथं मी सुद्धा काही तुला जवळ करणार नाही. समर्थ कसं सांगतायत शिष्याला? मग माझेही काही चालेल, मग कुणा मला शब्द देऊ नकोस तू. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, त्यागीशी सकळ वैभवाला आणि विश्वासशी माझ्या बोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे श्रीराम. तुझं आढळपद मी तुला देतो. समर्थ म्हणतात मी वचनच दिलेलं आहे तुला, काही काळजी करू नको. फक्त तू मला काय दे, जे नाशिवंत आहे आणि जे तुझ्यासोबत येणार नाहीये तेवढंच तू मला दे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, जेथील तेथे नेऊन घाली सुगम पंथे श्रीराम. साधक भावे नमस्कार घाली. भावे शब्द फार महत्वाचा आहे. आम्ही कितीक लोकांना नमस्कार घालत असतो, किती मोठमोठ्या सत्पुरुषांना आम्ही किती वेळा नमस्कार घातलेले आहेत. भाव आहे का हे महत्वाचं आहे. त्या लेवलचा भाव आहे का? साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लागली. समर्थ म्हणतायत आता मी प्रतिज्ञाच केलेली आहे, मी तुला मुक्त करणार आहे, तुझं आढळपद मी तुला देणार आहे, तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. इतुका आग्रह याची कारणे, जे तू वैराग्य अंगे उणे, आणि तुझं मुक्त करणे हे प्रतिज्ञा आपुली श्रीराम. तुला मी आग्रह केलाय एकाच गोष्टीसाठी, मागणे इतुकेची आता, श्रवणी बैसो नको दुश्चिता, समयो टळून गेला तो, मागुता येणार नाही श्री. ही वेळ पुन्हा येणार नाही. आता तू तोंड देखलेपणा टाइमपास साठी काहीतरी करू नकोस, हो हो म्हणशील. समर्थ पुढे म्हणतात आत्माराम मध्ये, आता सांगतो तुझं खूण, तुवा नाशिवंत केले मदर्पण, आता करीसी आळकेपण, तरी मद शब्द नाही श्रीराम. आत एकदा देतो म्हणलास, आता जर तू मागे फिरलास, मला पुन्हा शब्द देऊ नकोस, मला बोलू नकोस, मी तुला पुन्हा काही तुला मदत करणार नाही. हाच भाव समर्थ या ठिकाणी म्हणतात. मग माझेही काही चालेना, मग तुला वेळ पडल्यानंतर मी सुद्धा तुझ्या जवळ येणार, तुला जवळ करणार नाही. ही पोट तिडीक आहे. सद्गुरूंना आपल्या शिष्याच्या उद्धाराची पोट तिडीक आहे, ही तळमळ आहे. पुढे ही तळमळ शिष्याच्या बाबतीमध्ये कशी वाढत जाते, शिष्याच्या मनामध्ये काय शंका येते, याचा विचार आपण उद्याच्या सत्रामध्ये दुपारी 3 वाजता करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.